दर्यापूर नगरपालिकेच्या वतीनं गेल्या 4 दिवसांपासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। या मोहिमेअंतर्गत दर्यापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील व इतर नगरपालिका हद्दीतील फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे। सतत गेल्या 4 दिवसांपासून ही मोहीम सुरू असल्यामुळे अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। शहरात आणखीन ज्या ठिकाणी फुटपाथवर नगरपालिकेच्या हद्दीत ज्या ठिकाणी ज्याही व्यापाऱ्यांचे अतिक्रमण आहे त्यांचे सुद्धा अतिक्रमण काढण्यात येईल असा थेट इशारा मुख्याधिकारी यांनी यावेळेस दिलाय। एकाही अतिक्रमणधारकाला या ठिकाणी सोडलं जाणार नाहीये असं सुद्धा मुख्याधिकारी म्हणाले। आज सोमवार रोजी अतिक्रमण मोहीम शासकीय कारणास्तव थांबवण्यात आली होती, परंतु उद्या पुन्हा ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आठवडी बाजार, जयस्तंभ चौक या ठिकाणी सुद्धा नगरपालिकेच्या फुटपाथच्या जागेवर काही बड्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने अतिक्रमणामध्ये उभी केलेली आहेत, त्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी यांनी दिलेला आहे। नगरपालिकेच्या वतीनं फक्त गरिबांच्या दुकानांवर जेसीबीचे माध्यमाने अतिक्रमण हटवण्यात आलं असल्याचा आरोप करण्यात आला होता, परंतु या अतिक्रमण मोहीममध्ये गरीब असो या श्रीमंत कोणालाही सोडलं जाणार नाहीये असा सुद्धा थेट इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिलाय। त्यामुळे उद्या सुरू होणाऱ्या मोहिमेपूर्वी ज्या लोकांनी नगरपालिकेच्या फुटपाथ जागेवर अतिक्रमण केले असेल ते तत्काळ काढून टाकावे, अन्यथा जेसीबीच्या माध्यमातून हटवण्यात येईल असा सुद्धा प्रशासनानं इशारा दिलाय।